बनावट इंस्टाग्राम आयडी वापरून शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली। मुंबईतील दहिसर पूर्व भागात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून अश्लील आणि द्वेषपूर्ण संदेश पाठवल्याबद्दल दहिसर पोलिसांनी कर्नाटकातील संदूर येथून आरोपीला अटक केली। दहिसर पूर्वेतील तक्रारदार मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की इंस्टाग्रामवर तिचा फोटो वापरून आणि अश्लील पोस्ट आणि कथा पोस्ट करून तिची बदनामी केली जात आहे। दहिसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि स्रोतांच्या मदतीने आरोपीचा तपास सुरू केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे यांनी एक पथक तयार करून कर्नाटकातील संदूर येथे सापळा रचला आणि आरोपी शुभम कुमार सिंग याला अटक केली। आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे आणि सध्या कर्नाटकात राहत होता। तपासात असे आढळून आले की आरोपीने विविध महिलांच्या नावाने 100हून अधिक बनावट ईमेल आणि 11 इंस्टाग्राम आयडी तयार केले होते। आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये महिला आणि मुलींचे 13,500 फोटो सापडले। आरोपी महिलांना अश्लील संदेश पाठवून ब्लॅकमेल करत असे आणि नकार दिल्यास बनावट प्रोफाईलद्वारे त्यांची बदनामी करत असे। आरोपीने 1 वर्षासाठी सॉफ्ट स्किल संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात डिप्लोमा केला आहे। त्यानंतर आरोपी महिलांना नग्न व्हिडिओ कॉल करण्यासाठी ब्लॅकमेल करत असे। दहिसर पोलीस आरोपीचा तपास करत आहेत की त्याने महिलांचे फोटो कोणत्याही वेबसाईटवर वापरले होते की काळ्या बाजारात वापरले होते। मुख्य संपादक संजयभाई वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, दहिसर। सर, दहिसर पुलिस ने एक साइबर केस को डिटेक्ट किया है, क्या है मामला, डिटेल बताइए। इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट आयडी तयार करून त्यावर अश्लील व घृणास्पद मेसेज प्रसारित केल्याबाबत दिनांक 31/1/2025 रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा आयडी तयार करून त्यावर अश्लील मेसेज त्याला पाठवत होता। त्याबाबत यातील API दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव पत्ता मिळाला। त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग, उमर वर्ष 25, राहणार बिहार। तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे। त्यांनी दिल्ली येथे सॉफ्टवेअर स्किल कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे। त्याच्या कडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये 100 वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आयडी वापरल्याने व वेगवेगळ्या महिलांचे 11 बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत होते। त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये 13,500 फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले, सेव्ह करून ठेवलेले होते। अशा या आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे। तपासात असे निष्पन्न झाले की तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता व मेसेज पाठवून त्यांना ब्लॅकमेल करून व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता। ज्यांनी ऐकलं नाही तर त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमावर पाठवत होता। अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता। किती गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत किंवा त्याची इसम आहे, त्याची पार्श्वभूमी काय, पहिल्यापासून हे करत होता वास्तव? आपला तपास चालू आहे। अजून आतापर्यंत तसं काही निष्पन्न झाले नाही। आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापूर्वी त्रास दिलेला असेल त्यांनी पुढे यावं आणि संबंधित पोलिसांना जाऊन त्यांनी FIR दाखल करावी। सर, किती आता मुली आलेल्या आपल्याकडे, म्हणजे आता म्हणजे आपल्याकडे तपास चालू आहे, आकडा काढता सांगता येणार नाही। ओके.